नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ योजना अशा दोन्ही योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांना शासनामार्फत आता लवकरच नोव्हेंबर 2025 चा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यासंबंधीचा जी.आर. शासनामार्फत आज प्रसिद्ध झालेला आहे। आतापर्यंत जवळजवळ ऑक्टोबर 2025 पर्यंतचं अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून जमा करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे, हा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची अपडेट आपण पुढे व्हिडिओत देतच आहे। त्याचबरोबर या जी.आर.च्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नाहीये, तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती का जमा झालं नाही याचं विशेष विश्लेषण आपण या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यांनी काय प्रोसेस करायची आहे जेणेकरून त्यांचं थकीत अनुदान मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल, तर त्याची सुद्धा सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। चला तर जास्त वेळ न घेता आपण स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून या जी.आर. ची सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर या ठिकाणी मित्रांनो, आपण जी.आर. ची स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे। इथं आपण जी.आर. पाहू शकता। महाराष्ट्र शासनामार्फत हा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दिनांक पाहिजे आहे 30 ऑक्टोबर 2025। म्हणजे मित्रांनो, हा कालचा जी.आर. आपण या ठिकाणी आता पाहत आहात। याचा विषय पाहायचा आहे विशेष अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत। म्हणजे मित्रांनो, जे अर्थसहाय्य शासनामार्फत संजय गांधी निराधार योजनेसाठी दिलं जातं, हे डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याची या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत। त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता पुढे जी.आर. मध्ये समजून घेणार आहे। त्याच्या अगोदर मित्रांनो, हा जी.आर. व्यवस्थित पाहून घेऊया, वाचून घेऊया। याच्यामध्ये माहे डिसेंबर 2024 पासून राज्यात पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे ऑक्टोबर 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। तर मित्रांनो, आता ऑक्टोबर 2025 पर्यंतचं जे अनुदान आहे, जे अर्थसहाय्य आहे, ते डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा करण्यात आलेला आहे। आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून जमा करण्यात येणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानीय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये शासनामार्फत या योजनेचे अनुदान जमा केले जाते आणि त्याच्यानंतर त्याची जिल्ह्यानुसार विभागणी करून डीबीटी मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाते। आता या ठिकाणी मित्रांनो, शासन निर्णय पाहूया। शासन निर्णयामध्ये सुद्धा त्याबद्दलच अपडेट दिलेले आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येते। तर मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये शासनामार्फत एक जी.आर. प्रसिद्ध करण्यात आला होता। त्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की डिसेंबर 2024 पासून सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आणि श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतनचे लाभार्थी यांना डीबीटी मार्फत शासनाकडून अनुदान बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। त्यासाठी त्यांनी आपलं आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे। तर याबद्दलच्या अपडेट आपण पूर्वीच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत। तरी सुद्धा भरपूर लाभार्थी सध्या अजूनही डीबीटीच्या प्रोसेस करून घेतलेल्या नाहीत। अशा लाभार्थ्यांना ही शेवटची संधी आहे। तुम्ही जर डीबीटी लिंक केलं नाही तर शासनाकडून तुमचं अनुदान रद्द तर केलं जाईल, परंतु तुम्ही डीबीटी न केल्यामुळे तुम्हाला योजनेमधून बाहेर सुद्धा केलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे या गोष्टीकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। आपली डीबीटी कसल्याही परिस्थितीत आपण लवकरात लवकर बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली डीबीटी करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पुढे आपण 2 नंबरला पाहूया। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना। तर या योजना ज्या आहेत मित्रांनो, या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहून योजना करिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानीय बँक खात्यामध्ये
पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, शासनाकडून जे संजय गांधी निराधार योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते उघडण्यात आलेले आहे, तर या बँक खात्यामध्ये शासनाकडून नोव्हेंबर महिन्याचा निधी वितरित करण्याची प्रोसेस झालेली आहे किंवा त्याला मान्यता दिलेली आहे। तर ही प्रोसेस जी आहे मित्रांनो लवकरच होत आहे आणि ती कशा स्वरूपात होत आहे तर त्याची माहिती खाली मित्रांनो तक्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। कोणत्या योजनेसाठी किती रुपयांची तरतूद झालेली आहे तर या तक्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर तुम्ही हा JR डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण तक्ता वाचायला पाहायला मिळेल। ज्या ज्या लाभार्थ्यांना पाठीमागचे म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये जर अनुदान बँक खात्यामध्ये जमा झालं नसेल तर अशा लाभार्थ्यांनी या DBT कडे लक्ष द्यायचं आहे। जर तुमची DBT लिंक नसेल म्हणजेच तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला हे अनुदान शासनाकडून पाठवलं जाणार नाही। काळजीपूर्वक अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे। बँकेत जाऊन लवकरात लवकर आपली DBT क्लिअर करायची आहे। अनुदान मिळवण्यासाठी मोठी अडचणी निर्माण होत असतात, त्यांना याबद्दलचे अपडेट कळत नाही आणि ते अनुदानापासून वंचित राहतात। तर अशा गोष्टी घडू नये त्याच्यामुळे आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना वेळेतच आपल्या चुका दुरुस्त करून ते या संजय गांधी योजनेचा कायमस्वरूपी लाभ घेत राहतील। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।